नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि आपण आजच्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने जमा झालेले रसिक. खरं म्हणजे आज वैद्यकीय क्षेत्रातील आणि इतर क्षेत्रातील अतिरथी आणि महारथी व्यासपीठावर आणि समोर उपस्थित असताना त्यांच्यासमोर बोलायचं या कल्पनेनंच माझी अवस्था महाभारतात अर्जुनाची जशी झाली होती युद्धाच्या वेळेला तशी झालेली आहे. हातपाय कापायला लागले वगैरे वगैरे. किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं तर फर्स्ट MBBSचा विद्यार्थी जेव्हा ॲनाटॉमीच्या पहिल्या प्रॅक्टिकलला हातात स्काल्पेल घेऊन शरीर विच्छेदन करायला उभा राहतो तेव्हा त्याची कशी अवस्था होत असेल ह्याचा अंदाज घ्यायला हरकत नाही. परंतु सुदैवाने अर्जुनाच्या पाठीमागे भगवान श्रीकृष्ण उभे होते. त्याप्रमाणे माझ्या पाठीशीसुद्धा माझे हितचिंतक, मार्गदर्शक, तत्त्वज्ञ आणि गुरु समान असणारे बापट सर आहेत, म्हणून मी थोडा धीर गोळा करू शकतो आहे आज. एक 8-10 दिवसापूर्वीची गोष्ट असेल, मी सरांच्या चावडीवर बसलो होतो. चावडी म्हणजे बापट सर आपल्या केबिनला चावडी असं संबोधतात, कारण तिथे सर्वांना मुक्त द्वार असतं आणि त्या चावडीवर येणाऱ्यांची सतत वर्दळ असते. त्यांचे काही मित्र तर असे आहेत की चावडीचं दर्शन घेतल्याशिवाय त्यांचा दिवस सुरू होत नाही. त्यामध्ये त्यांचे मित्र, विद्यार्थी, इतर क्षेत्रातील लहान थोर व्यक्ती आणि त्यांचा वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी सुद्धा बरेच जण येत असतात. येताना आपल्याबरोबर सर्व प्रकारच्या वैद्यकीय तपासण्यांचे रिपोर्ट्स, CT स्कॅन, एक्सरे, MRIचे रिपोर्टसुद्धा घेऊन येतात. सर त्यांना सांगतात, पहिलं ते बाजूला ठेव सगळं, आणि मला तुमची लक्षणं आणि तुम्हाला काय होतं आणि कधीपासून होतं आहे ते सांगा. तसेच सर त्यांच्या खास शैलीत त्यांना अनेक प्रश्न विचारून प्राथमिक माहिती घेतात. यापूर्वी कोणते आजार झाले होते वगैरे वगैरे विचारल्यानंतर सांगतात, तुला अमुक अमुक झालेलं आहे, ते तपासण्या बाजूला ठेव, नंतर तपासण्यात तेच येणार आहे. आणि नेमके तेच निदान त्या सर्व भारावर तपासण्यांच्या रिपोर्ट्समध्ये लिहिलेलं असतं. तर जेव्हा मी असंच सरांच्या चावडीवर बसलो होतो तेव्हा एक गृहस्थ आले आणि त्यांच्यानंतर सरांचे एक 20-25 वर्षापासूनची स्नेही, नामांकित हस्तमुद्रा तज्ज्ञ उल्हास गव्हाणकर ते पण आले होते. तर त्यावेळेला काय झालं, ते गृहस्थ सरांना म्हणाले, अहो काय हो डॉक्टर साहेब, तुम्ही प्रकाशन समारंभ 13 तारखेला कसं काय ठेवला आहे? 13 हा आकडा मराठीमध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये अशुभ मानला जातो. त्याच्यावर सर म्हणाले, अहो मी शुभ अशुभ वगैरे काही मानत नाही. ज्या दिवशी काम चांगलं करायचं तो दिवस चांगला, त्यामुळे माझा त्याच्यावर अजिबात विश्वास नाही. सगळे दिवस माझ्यासाठी सारखेच. तेवढ्यात गव्हाणकर काय म्हणाले, अहो सर 13 तारखेला गुरुवार आहे आणि गुरुपुष्यामृत योग आहे, म्हणजे चांगलाच दिवस आहे. त्याच्यावर मीच त्यांना म्हणालो, अहो गुरुपुष्यामृत जरी योग असला तरी माझ्या मते आज गुरु शिष्यामृत योग आहे. कारण बापट सरांसारख्या गुरुच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी त्यांचेच आवडते शिष्य विद्यार्थी अविनाश सुपे सरांसारखे अध्यक्ष या समारंभाला लाभावेत, हा गुरु शिष्यामृत योग नाही का? आता बापट सरांनी लिहिलेल्या पुस्तकांबद्दल मी काय बोलणार, पण एक गोष्ट नक्की की मराठी वाङ्मय प्रकारात केवळ वैद्यकीय विषयांवर किंवा वैद्यकीय पार्श्वभूमी असलेले साहित्य लिहिण्याची मुहूर्त मेढ डॉक्टर रवी बापटांनी रोवली असं म्हणायला हरकत नाही. KM वॉर्ड 5 हे सरांचे पुस्तक या प्रकारच्या साहित्यात आपली एक स्वतंत्र छाप निर्माण करून गेलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ह्या पुस्तकाच्या 17 आवृत्त्या निघालेल्या आहेत.
जितक्या आवृत्त्या कोणताही प्रस्थापित साहित्यिकाच्या वाङ्मयाच्या सुद्धा निघाल्या असतील की नाही अशी शंका आहे. त्याच्या आधीचे स्वास्थ्यवेध आणि नंतर आलेले पोस्टमॉर्टम यांनीही लोकप्रियतेचे शिखर गाठले आणि सर्व पुस्तकांचे इंग्रजीत भाषांतरसुद्धा झालेले आहे. पोस्टमॉर्टम या पुस्तकाचे तर गुजराती भाषेतही भाषांतर प्रसिद्ध झालेले आहे. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी लिहिलेली RDB's आर्ट ऑफ क्लिनिकल प्रेझेंटेशन इन सर्जरी अशासारखी पुस्तकं तर विद्यार्थ्यांसाठी भगवद्गीताच आहेत आणि प्रत्येक वैद्यकीय विद्यार्थ्याच्या एप्रिनच्या खिशात तुम्हाला ते लाल पुस्तक दिसेल. तर माझा जो सरांच्या चावडीवरचा प्रवेश होता तो पण असाच, म्हणजे स्वप्नातीत असाच होता. मी सरांचं KM वॉर्ड 5 वाचलं होतं. त्याच्यामध्ये त्यांचा रुईया कॉलेजमधला असण्याचा उल्लेख, त्यावेळचे प्रिन्सिपॉल डॉक्टर RA कुलकर्णी वगैरे वगैरे. तर असं म्हणून सहज सरांना एकदा भेटावं म्हणून त्यांना मी एक मेल पाठवला की सर, मी पण रुईयाचा एक माजी विद्यार्थी आहे आणि तुम्हाला भेटायची माझी इच्छा आहे, तर येऊ का? आणि आश्चर्य म्हणजे इतक्या मोठ्या माणसाने दुसऱ्या दिवशी मला ईमेलने उत्तर पाठवलं की अरे सध्या मी सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाला आहे, तर एक 15 दिवसांनी मी परत मुंबईत येणार आहे, तर माझा अमुक अमुक फोन नंबर आहे, तर त्या फोनवर मला तू फोन कर आणि भेटायला ये. तर त्याप्रमाणे मी भेटायला गेल्यानंतर तेव्हा ते हाफकिनचे चेअरमन होते. गेल्याबरोबर ते म्हणाले, अरे ये केदार बैस. आता हे जे त्यांचं बोलवणं असतं, संबोधन असतं, एकारांती हाक मारून बोलवणं, हे मला खूप आवडलं. आणि नकळतच एक अनौपचारिकपणा कसा निर्माण करायचा समोरच्या माणसाच्या मनामध्ये, हे सरांकडनं शिकायला मिळालं. तर ते म्हणाले की सध्या तू काय करतोस? तर म्हटलं मी मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन क्षेत्रामध्ये गेली 14-15 वर्ष मी काम करतो आहे. आणि त्यांनी मग आपुलकीने विचारलं की मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे नक्की तुम्ही काय करता? तर बोलता बोलता ते म्हणाले की माझ्याकडे काही दुर्मिळ अशा केसेस आहेत, त्याच्याबद्दल मला लिहायचं आहे. पण त्यांना असं ते म्हणाले की एका जागी ठाण मांडून बसायचं आणि 2-4 तास बसून लिहायचं हे काही त्यांना फारसं जमत नाही. तर मी म्हणालो, सर माझी काही तुम्हाला या तुमच्या कामात मदत होत असेल तर सांगा. तेव्हा ते म्हणाले की पुढच्या वेळी येशील तेव्हा आपण सविस्तर बोलू. आणि मग परत काही दिवसांनी गेलो असता त्यांच्याशी बोलणं झालं आणि अशा प्रकारे या अचूक निदान या पुस्तकाची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर गेली जवळजवळ 2.5 वर्ष महिन्यातून 2-3 वेळा आम्ही एक 3-4 तास असं बसत असू. त्यांनी दिलेल्या लिखाणाच्या आधारे त्यात थोडीशी भर घालून किंवा पुन्हा लिहून अनेक वैद्यकीय संदर्भ जे त्यात येत होते त्यांची माहिती गोळा करून त्याचं सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेत मराठीत भाषांतर करून ते आम्ही पुन्हा संपादित करत असू. आणि तेव्हा मी पाहिलं की आपण वापरलेल्या प्रत्येक वैद्यकीय माहितीच्या अचूकपणाबद्दल सर फार जागरूक असायचे. कारण आपल्याकडून नजर चुकीने सुद्धा एखादा चुकीचा शब्द वापरला जाऊ नये असा त्यांचा कटाक्ष असतो. या 2.25 वर्षांच्या त्यांच्याबरोबरच्या वाटचालीमध्ये एखाद्या विद्यापीठात सुद्धा मिळणार नाही इतकं विविध क्षेत्रातलं ज्ञान मला त्यांच्याकडून मिळालं. मध्ये मध्ये ते त्यांच्या खास मिश्किल शैलीत काही घडलेले किस्से सांगायचे. त्याचप्रमाणे त्यांची सत्यप्रियता, निस्पृहपणा, विचारातील स्पष्टता, परखड वृत्ती आणि आपुलकी यांचाही मला अनुभव आला. याच कालावधीत त्यांच्याकडे येणाऱ्या अनेक मान्यवरांशी परिचय होण्याचा योग आला. सरांच्याकडून जीवनाकडे पाहायची एक नवी दृष्टी मिळाली असं जर मी म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. त्याचबरोबर काही प्रसंगात कसं वागायचं याबद्दलचा गुरुमंत्रसुद्धा त्यांनी मला दिलेला आहे. अशा या सर्व गोष्टींचं फलित म्हणजेच आज प्रकाशित होत असलेले हे अचूक निदान पुस्तक. इतक्या सुंदर आणि आकर्षक प्रकारे हे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल मनोविकास प्रकाशनचे पाटकर पितापुत्र खरोखरच अभिनंदनास पात्र आहेत. पंढरीनाथ सावंतांनी सरांना लोकांचं सर्जन म्हटलं आहे. त्यांच्याच शब्दात थोडी भर घालून मी असं म्हणेन
की ते सामान्य लोकांचे असामान्य सर्जन आहेत. जरी ते सर्जन असले तरी आधी ते जातीचे फिजिशियन आहेत आणि मग सर्जन आहेत. शक्यतो शस्त्रक्रिया टाळण्याकडेच त्यांचा कल असतो आणि अगदी आवश्यक असेल तरच ते शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देतात. आणि नुसते ते सर्जन नाही आहेत, तर एक सर्जनशील व्यक्ती आहेत, याचा आपण सर्वांना अनुभव आहेच. वैद्यकीय व्यवसायाबरोबरच कला, क्रीडा, साहित्य, संगीत, नाट्य इत्यादी क्षेत्रातील त्यांची जाणकारी आणि त्या त्या क्षेत्रातील लहानापासून महान व्यक्तींबरोबरचे त्यांचे स्नेहसंबंध त्यांच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवतात. जाता जाता मला एवढंच म्हणायचं आहे, आपल्यातल्या बऱ्याच लोकांना माहीत असेल की जून 2016 या वर्षी आपले सर्वांचे आवडते बापट सर अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यामुळे जून 2016 ते जून 2017 हे अमृत महोत्सवी वर्ष सरांचं आहे. या अमृत महोत्सवी वर्षात त्यांचे आणखी एखादे पुस्तक आपल्यासारख्या त्यांच्या चाहत्यांच्या हातात पडावे असा एक विनंतीवजा आग्रह मी सरांना करतोय. आणि त्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि सरांच्या अमृत महोत्सवाचा सोहळा अशाच समारंभात आपल्याला बघण्याचं भाग्य मिळावं एवढीच इच्छा व्यक्त करतो. आणि सरांच्या पुढील वाटचालीसाठी मी त्यांना दीर्घायुष्य आणि आरोग्य चिंतितो. धन्यवाद. धन्यवाद सर. पाटकर सर आणि नायगावकर सरांच्या बोलण्यातून आपल्याला थोडीशी कल्पना आलीच असेल, परंतु आजच्या या पुस्तकाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आपण बापट सरांनाच 2 शब्द बोलण्याची विनंती करूया. परंतु परंपरेने चालत आलेल्या निवेदनाच्या नियमात असं असतं की एखाद्या व्यक्तीला बोलण्यासाठी किंवा त्या मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करण्याअगोदर त्याची थोडीशी माहिती द्यावी लागते. पण आता बापट सरांबद्दल थोडक्यात बोलणं म्हणजे कठीणच, म्हणजे अशक्यच आहे अगदी. पण तरीसुद्धा त्यांच्याबद्दल सांगण्याचा एक छोटासा पण धाडसी प्रयत्न आम्ही केलेला आहे. त्यासाठी मी सर्व उपस्थित मान्यवरांना अशी विनंती करते की त्यांनी काही वेळासाठी व्यासपीठालगतच्या आसनांवर स्थानापन्न व्हावं. KM गेली 90 वर्ष जिथे देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या रुग्णांची जनसेवा हीच ईश्वर सेवा या नात्याने सेवा केली जाते. देशातीलच नव्हे तर जगातील नामांकित रुग्णालय म्हणून आज ज्याची ओळख आहे तेच KM, किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल. तसं पाहायला गेलं तर इतरांसारखीच दगडविटांची साधी इमारतच मी. पण आज माझी ही ओळख करून ठेवली आहे ती माझ्या छायेत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आणि दिवसरात्र राबणाऱ्या हातांनी. गेली वर्षानुवर्ष ठिकठिकाणाहून शिकायला आलेली, नुकतीच 12वी पास झालेली कोवळी मुलं कधी डॉक्टर होतात कळतच नाही. मग कुणी परगावी जातं, कुणी परदेशी जातं. पण काही जण मात्र याच शैक्षणिक भूमीला कर्मभूमी करू पाहतात आणि आपल्या प्रामाणिक प्रयत्नांच्या यशाच्या जोरावर नेहमीच माझी मान उंचावतात. आणि अशाच काही दिग्गज डॉक्टरांच्या मांदियाळीतील एक महत्त्वाचं नाव म्हणजेच डॉक्टर रवींद्र बापट, तुम्हा सर्वांचे लाडके RDB सर. RDBंचा जन्म विदर्भातील हरद्याच्या बापट कुटुंबातला. वडील डॉक्टर दिनकर बापट व आई डॉक्टर शांताबाई बापट यांच्या छत्रछायेत बालपण घालवलेल्या RDBंचं 2रीपर्यंतचं शिक्षण हे बालाघाटात, तर पुढील 10वीपर्यंतचं शिक्षण हे पुण्यात झालं. मग पुढे उच्च शिक्षणासाठी ते मुंबईत दाखल झाले व माटुंगा येथील रामनारायण रुईया कॉलेजमध्ये त्यांना प्रवेश मिळाला. पण अभ्यासासोबतच इतर विषयातील गोडी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. मग तो NCC कॅम्पमधला त्यांचा सहभाग असो, हॉकी टीममधली निवड असो व इतर खेळ असो, सगळीकडेच RDBंनी त्यांचा असा एक वेगळा ठसा उमटवला. याच दरम्यान सैन्यात जाण्याच्या त्यांच्या इच्छेखातर फर्स्ट इयरच्या आधी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात NDA मध्ये जायचं त्यांनी ठरवलं. तिथे त्यांची निवड झाली सुद्धा,
पण निर्मात्यानेच त्यांची माझ्यासाठी निवड करून ठेवली होती की काय, म्हणून काही कारणांमुळे त्यांनी सैन्याचा नाद सोडला. त्यानंतर RDBंनी आपला कल वैद्यकीय शिक्षणाकडे वळवला व अग्रगण्य अशा GS मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. रुईयाप्रमाणेच इथेही लेखन, नाटक, क्रिकेट, कबड्डी, बॅडमिंटन, कुस्तीसारखे खेळ अशा विविध कला त्यांनी जोपासल्या. पण सगळ्या खेळांमध्ये बॅडमिंटन त्यांच्या विशेष जवळचं असणार बहुतेक, कारण रॅकेट आणि शटलमुळेच त्यांच्या गोड नात्याची सुरुवात झाली आणि त्याची चाहूलही मलाच आधी लागली. असं म्हणतात की यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, पण RDBंच्या मागे नव्हे तर त्यांच्या कायम सोबत असलेल्या सहचारिणी म्हणजेच डॉक्टर अरुणा बापट. परंतु या सगळ्यासोबतच RDB अभ्यासातही नेहमीच अव्वल राहिलेत. MBBSच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत उत्तमरित्या उत्तीर्ण झालेत. त्यानंतर सर्जरी आणि मेडिसिनसाठी त्यांना डॉक्टर KW काणेंच्या हस्ते पारितोषिकही मिळालं आणि इथून पुढे पुरस्कार आणि मानसन्मानांची रांगच लागत गेली. मग डिग्री मिळाल्यानंतर अनेक निरनिराळे पर्याय उपलब्ध असतानाही त्यांनी सरकारी पूर्णवेळ नोकरीची निवड केली व तिथून एका मोठ्या प्रवासाला सुरुवात झाली. माझा वॉर्ड नंबर 5 हा RDBंच्या सगळ्यात जवळचा. इथे आलेल्या आबालवृद्धांपर्यंत प्रत्येक रुग्णावर त्यांनी संपूर्ण प्रयत्न पणाला लावून व आपलं समजून उपचार केले.